पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या प्रकारामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलंय। या स्पर्धेमध्ये स्वप्नीलने एकूण 451.4 गुण प्राप्त केले। भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं मेडल आहे। स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूरमधल्या कांबळवाडी गावातला रहिवासी आहे। स्वप्नील कुसाळे 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतोय। आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावलंय। त्यानंतर झी 24 तासशी बोलताना स्वप्नीलनं आपलं मनोगत व्यक्त केलंय। Started shooting since it's been 14 years, and I did everything what needed to shoot, like to perfect shooting, and we can say like good shooting. And the hard work pays right now, and it's like I'm proud to be like to win the medal for the India. मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती। भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यानं तिरंगा झेंडा आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो। धन्यवाद। भारत देशात सगळा झेंडा फतकरला याचा अभिमान आहे मला। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला खूपच अभिमान वाटत आहे की माझ्या भावाने आपल्या देशासाठी ब्रॉन्झ मेडल मिळालं। त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातले ज्यांनी बघितले आहे त्यांना सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे। आम्हाला खूप आनंद होतोय। दीपाली देशपांडेला पण खूप आनंद होत असेल तिकडे। खरंच आमच्यासाठी सुखमय सण आहे। त्यांनी ज्या पद्धतीने रोजच्या रोज नियमित प्रॅक्टिस केली, ज्या पद्धतीने तो फोकस्ड होता, ज्या पद्धतीने तो कुठच्याही गोष्टीला अवॉइड करून फक्त शूटिंगसाठी फोकस्ड होता, त्या सगळ्याचं आज फळ आपल्याला दिसतंय की ते पदकात, ऑलिम्पिकच्या पदकात स्वरूपात आलंय।